जर आपल्याला हा सपोर्ट जो आहे तो सपोर्ट कुठे घेत आहे हे जर कळलं तर आपल्याला खूप चांगलं ट्रेडिंग जे ते करता येऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आज अशी एक स्ट्रॅटेजी बघणार आहोत की जी आपल्याला दररोज म्हणजे अगदी दररोजच प्रभावी स्विंग ट्रेड जे ते देऊ शकेल. आणि ही स्ट्रॅटेजी इतकी सोपी आहे की ह्याच्यासारखं शेअर मार्केटमध्ये आणखी सोपं काहीच नाही. मला तरी असंच वाटतं. एकदा स्ट्रॅटेजी तुम्ही बघा आणि ती बघितल्यानंतर ती कशी जादूप्रमाणे काम करते ते पण बघा. म्हणून मी म्हटलं याला मॅजिक सेटअप. मॅजिक म्हणजे जादू. जादूसारखं हा सेटअप जो आहे तो वर्क करतो आणि आपल्याला दररोज ट्रेड देतो. इतका सोपा, सहज, नवीन ट्रेडरला सुद्धा अगदी काही दिवसातच अवगत होईल असा हा सोपा सेटअप आहे, मॅजिक सेटअप. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो. शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपल्या लाईक, शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं. आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात. त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे. व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करू आपण आपला आजचा विषय. हा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या स्ट्रॅटेजीनुसार अगदी शिस्तशीरपणे जर कधी तुम्ही ट्रेड केलं तर तुमचं आजपर्यंत जे काही सगळे लॉसेस झालेले असतील तर ते सगळे लॉस जे आहेत ते भरून निघतील आणि एक तुम्ही चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर जे ते बनू शकाल, यशस्वी ट्रेडर बनू शकाल. या स्ट्रॅटेजीच्या साहाय्याने आपण स्विंग ट्रेड आणि इंट्राडे ट्रेड घेऊ शकतो. फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये सुद्धा आपण ट्रेड घेऊ शकतो. कॅशच्या स्टॉक्समध्ये सुद्धा 2 ते 5 दिवसांसाठी डिलिव्हरीमध्ये आपण ट्रेड घेऊ शकतो. कमोडिटीमध्ये जे क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस जे असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ट्रेड घेऊ शकतात. निफ्टी आणि बँक निफ्टी याच्यामध्ये सुद्धा या स्ट्रॅटेजीच्या साहाय्याने आपल्याला खूप चांगले प्रॉफिट जे ते स्विंग बेसिसवर करता येऊ शकतात. जे लोकांना स्विंगसाठी ही स्ट्रॅटेजी वापरायची असेल ते स्विंगसाठी सुद्धा वापरू शकतात आणि ज्यांना इंट्राडे मध्ये वापरायचे असेल ते इंट्राडेमध्ये सुद्धा वापरू शकतात. परंतु स्विंगमध्ये जे ते प्रॉफिट होण्याची शक्यता जी आहे ती जास्त असणार आहे आणि इंट्राडेमध्ये प्रॉफिट होण्याची शक्यता जी आहे ती कदाचित कमी असू शकते. स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग याच्यातला जो मूलभूत फरक आहे तो आपण स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय या आपल्या एका सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओमध्ये जो आहे तो बघितलेला आहे. मी हे असं का म्हणतोय, ही स्ट्रॅटेजी स्विंगमध्ये चांगलं काम करेल आणि इंट्राडेमध्ये तेवढं चांगलं काम करू शकणार नाही, याच्या मागचं कारण जे आहे तुम्हाला त्या स्विंग ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते कळेल नक्कीच. तो व्हिडिओसुद्धा आपला खूप चांगला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. आपले व्हिडिओ जे आहेत ते साधारणतः 30 मिनिट 20 मिनिटापासून 30 मिनिटांपर्यंतचे मोठे मोठे व्हिडिओ आहेत. परंतु व्हिडिओमध्ये एकदा व्हिडिओ तुम्ही जर कधी बघायला सुरुवात केला तर तुम्हाला त्याच्यातून प्रत्येक मिनटाला चांगलं इन्फॉर्मेशन जे ते मिळणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओचा पार्ट जो आहे तो नीट बघा. आपण हा व्हिडिओ जो आहे तो स्विंग ट्रेडिंगच्या अनुषंगाने बघणार आहोत. त्याच्यामुळे याला आपण पूर्णपणे स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असं म्हणूयात. स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे हा व्हिडिओ जो आहे तो आपण बघतोय त्याच्यापूर्वी. कारण की मागच्या व्हिडिओजमध्ये ज्या कॉमेंट्स आलेल्या आहेत त्यामध्ये असं जाणवतं की बरेच लोक ट्रेडिंग तर करतायत, स्विंग ट्रेडिंगच करतायत, परंतु स्विंग ट्रेडिंगबद्दलच्या त्यांच्या काही ज्या संकल्पना आहेत तर त्या पूर्ण क्लिअर नाही आहेत. तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार कसे असतात तर हे माहीत नसेल तर त्यांनी आपला स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हा व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा. आणि ज्यांना स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय माहीत नसेल त्यांनी तर बघाच, परंतु जे अगदी नवीनच असतील ट्रेडिंगमध्ये तर त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा. चांगलं काहीतरी नवीन ट्रेडिंगसाठी फायदेशीर असं शिकायचं असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा, ही विनंती माझी. या व्हिडिओमध्ये आपण स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी
या स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचं मेन लॉजिक काय आहे ते लॉजिक, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजीनुसार आलेले ट्रेड्सचं ॲनालिसिस, जे काही ट्रेड येतील त्यांचं ॲनालिसिस, आपण किती प्रॉफिट घेऊ शकतो, किती ट्रेडमध्ये लॉस झाला आहे हे सर्व बघणार आहोत. तसेच या स्ट्रॅटेजीनुसार दररोज ट्रेड्स मिळवण्यासाठी एक स्कॅनर आपण जे येते बनवून बघणार आहोत. चार्टिंकवर हे स्कॅनर आपण बनवून बघणार आहोत. यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी ट्रेड घेण्यासाठी कोणते कोणते स्टॉक्स वॉचलिस्टमध्ये लावून ठेवायचे याची यादी आपल्याला एक दिवस आधीच मिळत जाईल. त्यामुळे आज कोणता ट्रेड घ्यायचा या प्रश्नाचं उत्तर एकदम तुमचं सोपं होणार आहे. स्कॅनर बनवून झाल्यानंतर जे काही स्टॉक्स फिल्टर झालेले असतील आजच्या कंडिशननुसार, तर त्या स्टॉक्सवर सुद्धा आपण एकदा नजर टाकणार आहोत आणि मागील 2-3 महिन्यात आलेले ट्रेड्समध्ये सुद्धा स्टॉक्सने कसे रिटर्न्स दिलेले आहेत ते पण आपण बघणार आहोत. व्हिडिओच्या ओघात जिथं वाटेल त्या ठिकाणी म्हणजे मध्ये किंवा मग शेवटी 2 महत्त्वाच्या बोनस टिप मी तुम्हाला देणार आहे, ज्यामुळे तुम्हाला या स्ट्रॅटेजीचं अगदी अचूक ट्रेड घेण्यासाठी ती मदत होणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण व्यवस्थित बघा. आता बऱ्याचदा काय होतं की ही स्ट्रॅटेजी जी आहे तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही काही ठिकाणी यूट्यूबवर ऐकली पण असेल, परंतु मी ज्या पद्धतीने ही स्ट्रॅटेजी सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा ऐका आणि असं समजून ऐका की ही तुम्हाला स्ट्रॅटेजी माहितीच नव्हती. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे ही स्ट्रॅटेजी का, ही स्ट्रॅटेजी तर एकदम सोपी आहे, ही तर मला माहिती आहे, ही मी बऱ्याचदा याच्यानुसार ट्रेड पण केलेलं आहे, ह्यात नवं काय आहे असं आपल्याला वाटून जातं कधी कधी. परंतु हे जेव्हा आपल्याला असं माहिती असतं आणि त्याच्यामध्येच मग काय होतं, बऱ्याचदा आपल्यातला थोडासा अहंकार जो आहे तो जरा जागृत होतो. आता हे ट्रेडिंग सायकोलॉजीचा विषय 1-2 मिनिटात आपण तो विषय बघू आणि लगेच पुढे जाऊया, स्ट्रॅटेजीकडे जाऊया. तर तो अहंकार जागृत होतो आणि अहंकार जागृत झाला आणि आपली जी काही ज्ञान ग्रहण करण्याची जी क्षमता आहे तर ती कमी होते आपल्या अहंकारामुळे आणि आपण एका परिपूर्ण ज्ञानाला जो आहे तो मुकतो. म्हणून अहंकार आपला जो आहे तो थोडासा बाजूला ठेवा. स्ट्रॅटेजी माहिती असेल तरी पण हा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित अथपासून इथपर्यंत म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पूर्ण व्यवस्थित बघा. तुम्हाला आहे ना खूप चांगलं याच्यामध्ये नॉलेज जे आहे ते मिळणार आहे. नेमकी स्ट्रॅटेजी कोणती आहे ह्याच्याबद्दल मी थोड्या वेळात सांगणारच आहे, परंतु ही स्ट्रॅटेजी समजण्यासाठी आपल्याला मी सुरुवातीला 1-2-3 गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टी तुम्ही पहिले व्यवस्थित समजून घ्या आणि ह्या 2-3 गोष्टी जेव्हा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित समजतील त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजी जी आहे ती व्यवस्थित कळणार आहे. तर व्हिडिओ मी जसा बनवलेला आहे त्या पद्धतीने सलग व्यवस्थित बघा. आता हा कोल इंडिया कंपनीचा चार्ट आहे, डेली टाइम फ्रेम लावलेली आहे. या मार्केटचं तुम्ही फक्त स्ट्रक्चर बघा. इथं आता आपण कुठलंच काही इंडिकेटर जे ते अजून लावलेलं नाहीये. मार्केटचं स्ट्रक्चर आपण पहिले बघूयात की काय होतं. हे बघा, ज्या वेळेला एखादा ट्रेंड सुरू होतो, आता या ठिकाणी जे होतं आपल्याला दिसतंय हे आपल्याला नंतर दिसतंय पूर्ण स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर, परंतु स्ट्रक्चर जनरली कसे असतात आपण ते बघतोय. तर या ठिकाणावरून बघितलं आपण तर या ठिकाणावरून 4 ते 5 कॅन्डल जे आहेत त्या अप साईडला आलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्टॉकमध्ये कन्सॉलिडेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर परत 4 ते 5 कॅन्डल वर आलेले आहेत. त्याच्यानंतर 3 ते 4 कॅन्डल जे आहेत ते खाली आलेले आहेत. त्याच्यानंतर परत काही कॅन्डल जे आहेत ते वर आलेले आहेत. त्याच्यानंतर काही कॅन्डल जे आहेत ते खाली आलेले आहेत. वर गेलेला आहे, खाली आलेला आहे, वर गेलेला आहे, खाली आलेला आहे, वर गेलेला आहे, वरच गेलेला आहे, थोडं खाली आलं आणि ह्याचं खाली आलेलं आहे. तर हा पूर्ण अप ट्रेंडचं हे स्ट्रक्चर आहे. आता या ठिकाणी बघा तुम्ही 4 ते 5 कॅन्डल वरती जात आहेत आणि 5-6 कॅन्डल जे आहेत त्या खाली येत आहेत. या ठिकाणी जरा जास्त कन्सॉलिडेशन झाले. या ठिकाणी बघा तुम्ही बिलकुल 4 कॅन्डल जे आहेत त्या खाली आलेले आहेत. 4 ते 5 कॅन्डल वर गेलेले आहेत, 4 ते 5 कॅन्डल खाली आलेले आहेत. काही वेळेस ह्या कॅन्डल ज्या आहेत त्या 3 असू शकतात खाली येणाऱ्या, किंवा काही वेळेस 4 असू शकतात खाली येणाऱ्या कॅन्डल्स. म्हणजे ही झाली रिट्रेसमेंट, म्हणजे थोडासा स्टॉक जो आहे तो खाली येतो. त्याच्यानंतर काही वेळेस या कॅन्डल 5 किंवा 6 सुद्धा असू शकतात. हे वेगवेगळ्या स्टॉकनुसार जे ते वेगवेगळं असू शकतं. तर साधारणतः आपण 3 ते 5 कॅन्डल जे आहेत त्या एका अपट्रेंड मधल्या स्टॉक नंतर खाली येत असतात. 3 ते 5 कॅन्डल. अपट्रेंड जर स्ट्रॉंग असेल तर कंटिन्यू मुवमेंट येते, 5-10 कॅन्डल सुद्धा पडू शकतात. फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये जे आहेत ते थोड्या कमी पडतात, परंतु कॅश आणि डिलिव्हरी कॅशचे जे स्टॉक्स असतात त्याच्यामध्ये सलग स्टॉक जो आहे तो वरच जात राहतो बऱ्याचदा. तर प्रत्येक मार्केटचं वेगवेगळ्या कंडिशन असू शकतात. आता साधारण आपण या ठिकाणी फ्युचर आणि ऑप्शनचा बघूया, समजण्यासाठी सोपं जावं म्हणून. बाकीचा खूप डिटेलमध्ये याच्यामध्ये अभ्यास जो तो होऊ शकतो. जसं तुमचा अनुभव वाढेल तसं तुमच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. तर एक आपण या ठिकाणी बघतोय की अपट्रेंड आणि डाऊन कॅन्डल्स म्हणजे रिट्रेसमेंट, अपट्रेंड रिट्रेसमेंट, अपट्रेंड रिट्रेसमेंट, अपट्रेंड रिट्रेसमेंट. तर ह्या ज्या 4 ते 5 कॅन्डल ज्या आहेत त्या खाली आल्यानंतर त्या आहेत ना कुठेतरी सपोर्ट घेत आहेत. या ठिकाणी सपोर्ट घेतला, या ठिकाणी सपोर्ट घेतला, या ठिकाणी सपोर्ट घेतला, या ठिकाणी सपोर्ट घेतला. तर अशा पद्धतीने त्या सपोर्ट घेत आहेत. आता या ठिकाणी पण ही एक डाऊन, 2 इथं 2च झाल्या, त्याच्यानंतर लगेच सपोर्ट घेतला. स्ट्रॉंग अप ट्रेंडमध्ये 2 कॅन्डल सुद्धा रिट्रेसमेंट होऊ शकतं आणि लगेच वरती जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने ह्या कुठेतरी सपोर्ट घेत आहेत. जर आपल्याला हा सपोर्ट जो आहे तो सपोर्ट कुठे घेत आहे हे जर कळलं तर आपल्याला खूप चांगलं ट्रेडिंग जे ते करता येऊ शकतं. पुढचा एक चार्ट बघूयात. तसं सांगतो तसं व्यवस्थित फक्त ऐका, घाई करू नका, पुढे जायचे. हा एक सन टीव्हीचा चार्ट आहे, डेली टाइम फ्रेमच आहे याच्यामध्ये सुद्धा. आता हा क्लिअर
आपल्याला डाऊन ट्रेंड दिसतोय हा तयार झाल्यानंतर सगळ्यांनाच दिसतो, परंतु ज्यावेळेस तो तयार होत असतो त्यावेळेला काय होतं की हा एक डाऊन फॉल आहे, त्याच्यानंतर कॅन्डल्स आहेत त्या थोड्या वर गेलेल्या आहेत, ह्या ठिकाणी बराच वरती गेलेला आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी पण डाऊन ट्रेंड आहे त्याच्यामुळे खाली आलेले आहेत, त्याच्यानंतर 4 ते 5 कॅन्डल 5-6 कॅन्डल जे आहेत ते वर आलेले आहेत, खाली 2-3 कॅन्डल वरती, खाली 2-3 कॅन्डल वरती, खाली 2-3 कॅन्डल वरती, खाली 2-3 कॅन्डल वरती, परत खाली 2-3 कॅन्डलचं वर जाऊ शकतात किंवा थोडं कन्सॉलिडेशन होऊ शकतं. अशा पद्धतीने हा डाऊन ट्रेंड पण जो आहे तो जातोय. डाऊन ट्रेंड म्हणजे मुळात काय तर जर समजा अप ट्रेंड असेल तर 3 ते 4 कॅन्डल 5 कॅन्डल जे आहेत खाली येतात, तिथं सपोर्ट घेतात आणि वरती जातात, परत खाली येतात 3 ते 4 5 कॅन्डल आणि परत वरती जातात. हे अप ट्रेंडचं स्ट्रक्चर झालं. डाऊन ट्रेंडमध्ये काय होतं, वरती जातात, डाऊन ट्रेंड असेल खाली आलं की 3 ते 4 कॅन्डल जे आहेत ते वर जातात, त्याच्यानंतर परत खाली मोठी मूव येते, खाली येतं, लोवर लो तयार होतो, त्याच्यानंतर परत 4 ते 5 कॅन्डल जे आहेत त्या वरती बनतात, 3 4 5 कॅन्डल वरती बनतात, त्याच्यानंतर परत मोठी मूव लोवर लो परत तयार होतो, त्याच्यानंतर लोवर हाय बनवण्यासाठी परत 3 ते 4 कॅन्डल जे ते वरती जातात. असं हे स्ट्रक्चर जे आहे ते प्रत्येक स्टॉकमध्ये जे ते बनत राहतं. अप ट्रेंडचं स्ट्रक्चर आणि डाऊन ट्रेंडचं स्ट्रक्चर हे असं अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड हे स्ट्रक्चर जे ते कायमच बनत राहतं. तर आता आपल्याला जर समजा फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये सन टी व्हीमध्ये जर कधी सेलिंग करायची असेल स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टीने, आपण काय करू, या ठिकाणी आल्यानंतर आपण या ठिकाणी याला सेल करू, त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपण त्याला सेल करू, या ठिकाणी आल्यानंतर कन्सॉलिडेशन झाल्यानंतर आपण सेल करू, इथं 3-4 कॅन्डल आल्यानंतर या ठिकाणी रेजिस्टन्स घेतल्यानंतर सेल करू, इथं रेजिस्टन्स घेतल्यानंतर आपण सेल करू, इथं 2-3 कॅन्डल कन्सॉलिडेशन प्लस पुल बॅक असेल त्याच्यानंतर आपण त्याला सेल करू. तर हे झालं फ्युचर आणि ऑप्शनमध्ये आपण सेलिंग करू शकतो. स्विंग ट्रेडिंगमध्ये ऑप्शन्स पण सेल करू शकतो आपण स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून, ऑप्शन पण बाय करू शकतात, पुटचे ऑप्शन बाय करू शकतात सेलिंगमध्ये. तर हे झालं मार्केटचं स्ट्रक्चर. आता आपल्याला या ठिकाणी जो रेजिस्टन्स होतोय, या ठिकाणी जो रेजिस्टन्स होतोय, या ठिकाणी रेजिस्टन्स होतोय, हा जर कधी आपल्याला आधीच कळला तर आपण बरोबर त्या रेजिस्टन्सच्या ठिकाणी जे येते सेलची पोझिशन घेणार आणि अप ट्रेंडच्या चार्टमध्ये किंवा अप ट्रेंड असलेल्या स्टॉकमध्ये या सपोर्टला जे ते बाय करणार, या सपोर्टला बाय करणार. 3 कॅन्डल 4 कॅन्डल खाली, 4-5 कॅन्डल खाली, परत 4-5 कॅन्डल खाली, या ठिकाणी आपण सपोर्ट घेणार, त्या ठिकाणी आपण बाय करणार. तर हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे पॉईंट आपल्याला जर कधी सापडले तर आपण खूप चांगलं ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग 2-4 दिवसांचं 5 दिवसांचं ट्रेडिंग जे आहे ते खूप चांगलं करू शकतो आणि छान पद्धतीने रेग्युलर इन्कम जे आहे ते बनवू शकतो. अजून आपण 2-3 चार्ट बघूयात. व्हिडिओ मोठा झाला तर झाला, परंतु आपण व्हिडिओ व्यवस्थित बघूया. हे 2 चार्ट आपण बघितले. हा अजून एक चार्ट मी काढून ठेवलेला आहे. या ठिकाणी पण बघा, या ठिकाणी ह्या साईडवेज आहे, साईडवेज नंतर या ठिकाणी थोडा डाऊन ट्रेंडचे लक्षणं दिसायला लागले. डाऊन ट्रेंड ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली आणि खाली जायला लागला, त्याच्यानंतर 4 ते 5 कॅन्डल वरती आला, इथं रेजिस्ट केलं, त्याच्यानंतर परत डाऊन ट्रेंड आला, 2 ते 3 कॅन्डल वरती आला, इथं परत रेजिस्ट गेला, खाली आला, परत या ठिकाणी 2 ते 3 कॅन्डल वरती आला, पुल बॅक झाला आणि त्याच्यानंतर परत तिथं रेजिस्टन्स घेतला, परत खाली आला. या ठिकाणी आपल्याला सेल करता येतो. रिलायन्सच्या चार्टमध्ये या ठिकाणी अप ट्रेंड सुरू झाला, त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर परत या ठिकाणी एवढं स्विंग दिल्यानंतर या ठिकाणी सपोर्ट घेतला, वर गेल्यानंतर परत या ठिकाणी स्विंग लो, म्हणजे हा जो झाला तो हायर लो, हायर हाय आणि हायर लो, त्याच्यानंतर परत या ठिकाणी स्विंग हाय झाला, या ठिकाणी स्विंग हाय झाला, इथं कन्सॉलिडेशन झालं, या ठिकाणी सपोर्ट घेतला, परत वर गेला, परत खाली आला, परत वर गेला, परत खाली आला, परत वर गेला, कन्सॉलिडेशन, वर खाली वर. अशा पद्धतीने आपल्याला रेग्युलरली स्विंग ट्रेड जे ते घेता येऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला हा सपोर्ट कुठे घेतोय हे जर कळलं तर, आणि हा सपोर्ट शोधणं जे ते खूप सोपं आहे, हे आपण आज शिकणार आहोत. महत्त्वाचं बघूयात. अजून पुढचा एक चार्ट बघूयात, घाई करू नका. हे बघा, हा कोणता चार्ट आहे, टायटन कंपनीचा चार्ट आहे, मस्त अप ट्रेंडमध्ये होता चार्ट. या ठिकाणी हायर हाय बनवला, त्याच्यानंतर हायर लो बनवण्यासाठी 3 कॅन्डल जो तो खाली आला, त्याच्यानंतर परत 4-5 कॅन्डल वरती गेला, या इथं कन्सॉलिडेशन केलं, त्याच्यानंतर इथं सपोर्ट घेतला, सपोर्ट नंतर वरती गेला, परत 4 ते 5 कॅन्डल खाली आला, टायटनचा चार्ट आहे, सपोर्ट घेतला, या ठिकाणी वर गेला, हायर हाय बनवला, हायर लो बनवला, परत वर गेला, परत 3-4 कॅन्डल खाली, हायर लो बनवला, सपोर्ट घेतला, परत वरती गेला. अशा पद्धतीने हायर हाय हायर लो असं स्ट्रक्चर जे ते कायम बनत असतात. त्याचा सपोर्ट जो येते ते कुठेतरी घेत असतात. तर ही सपोर्टची जागा जी येते आपल्याला आज बघायची आहे. पुढचा चार्ट बघूयात, टाटा स्टील. हे बघा, या ठिकाणी पूर्ण कन्सॉलिडेशन होतं, कन्सॉलिडेशन नंतर स्टॉक कन्सॉलिडेशन ब्रेक करून वरती निघाला, सपोर्ट घेतला, वर गेला, 2-3 कॅन्डल 4 कॅन्डल सपोर्ट, परत 3-4 कॅन्डल खाली आला, परत वर 3-4 कॅन्डल खाली, परत वर, त्याच्यानंतर थोडं आणखी करेक्ट झाला, त्यानंतर परत स्विंग ट्रेड झाला, या ठिकाणी परत 3-4-5 कॅन्डल जो खाली आला, परत वरती गेला. कंटिन्यू स्टॉक खालीवर जो येतो करत अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड कंटिन्यू करत असतो. आता ही झाली आपली पहिली महत्त्वाची गोष्ट, ती सांगितली मी तुम्हाला. अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये स्टॉक कुठेतरी सपोर्ट घेतो. एक दुसरी आता महत्त्वाची गोष्ट बघूयात आपण, की ज्यावेळेस हे अप ट्रेंड चालू असतो त्यावेळेला हे जे पॉईंट्स असतात जिथे सपोर्ट घेतं, त्या सपोर्टच्या ठिकाणी काही ठराविक कॅन्डलस्टिक पॅटर्न जे ते बनतात. एक कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो तो म्हणजे हॅमरचा कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो, एक असतो तो म्हणजे बुलिश एनगल्फिंगचा पॅटर्न असतो. बुलिश एनगल्फिंग हे जर कधी रेड असेल तर हे हिरवं असतं, किंवा
बुलिश किंवा बुलिश हरामी असे हे 3 स्ट्रक्चर जे ते बनतात साधारणतः या सपोर्टच्या ठिकाणी. ही पण गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. हे बघा, आता हा कोल इंडियाचा चार्ट आपण पूर्वी बघितलेला आहे. हा चार्ट या ठिकाणी हॅमरसारखं छोटं हॅमरसारखं स्ट्रक्चर बनलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हॅमरसारखं स्ट्रक्चर बनलेलं आहे, या ठिकाणी बनलेलं आहे, या ठिकाणी बनलेलं आहे, या ठिकाणी बनलेलं आहे. अशा तुम्ही कोणताही चार्ट ओपन करा, कुठल्याही कंपनीचा चार्ट ओपन करा, त्या चार्टमध्ये हे असे स्ट्रक्चर जे ते बनलेले असतात. आणि जर स्टॉक आपल्याला स्विंग जो येतो बिअरिश साईडला घ्यायचा असेल, हे स्विंग आपल्याला बुलिश साईडला घ्यायचं असेल तर साधारणतः हे 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहेत ते बनतात. 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतात. आणि बिअरिश साईडचा जर कधी स्विंग ट्रेड घ्यायचा असेल आपल्याला तर साधारणतः म्हणजे स्ट्रक्चर जे ते असं असतं. तर हा जो पॉईंट असतो रेजिस्टन्सचा पॉईंट, या ठिकाणी शूटिंग स्टार सारखं स्ट्रक्चर जे ते बनतं, किंवा बिअरिश एनगल्फिंगचं स्ट्रक्चर बनतं, किंवा बिअरिश हरामी सारखं स्ट्रक्चर बनतं. या ठिकाणी ह्या कॅन्डल हिरव्या असू शकतात अप ट्रेंड नंतर, आणि मग हे रेड कॅन्डल असतात, या रेड कॅन्डल असतात. तर हे 1, हे 2 आणि 3 अशा पद्धतीचे 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहेत ते सपोर्ट या ठिकाणी सपोर्टला आणि या ठिकाणी रेजिस्टन्सला जे ते बनत असतात. ही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या ह्या स्ट्रॅटेजीसाठी. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणखी आपण चार्टमध्ये बघू की कॅन्डलस्टिक पॅटर्न जे ते कसं बनलेलं आहे. या ठिकाणी बघा, हा शूटिंग स्टार सारखाच पॅटर्न आहे हिरव्या कलरचा. त्याच्यानंतर या ठिकाणी तेवढा काही चांगला बनलेला नाही आहे. प्रत्येक ठिकाणीच बनेल असं काही नाही आहे. या ठिकाणी बिअरिश एनगल्फिंग बनलेली आहे, या ठिकाणी पण विशेष काही पॅटर्न नाही बनलेला. या ठिकाणी शूटिंग स्टार आहे, या ठिकाणी शूटिंग स्टार आहे. अशा पद्धतीने स्ट्रक्चर जे ते बनलेलं असतं. या ठिकाणी थोडा हॅमर दिसतोय, या ठिकाणी इन्व्हर्टेड हॅमर आहे, या ठिकाणी हॅमर आहे पुलबॅक, या ठिकाणी हॅमर आहे वरती जाणारा बुलिश हॅमर. तर हे असे कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहेत ते या सपोर्ट आणि रेजिस्टन्सला जे आहेत ते बनत असतात. एक आणखी बघूयात, एकच चार्ट बघूयात. आता व्हिडिओ मोठा होईल परंतु व्यवस्थित बघा, सगळी याच्या मागचे लॉजिक जे ते समजून घ्या. या ठिकाणी बघा, हा इन्व्हर्टेड हॅमर आहे, या ठिकाणी बिअरिश एनगल्फिंग झालेली आहे, या ठिकाणी हॅमर बनलेला आहे, या ठिकाणी बिअरिश एनगल्फिंग, या ठिकाणी बुलिश एनगल्फिंग बनलेली आहे आणि त्याच्यानंतर चांगला अप ट्रेंड आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हॅमरसारखं स्ट्रक्चर आहे थोडं, या ठिकाणी हॅमरसारखं स्ट्रक्चर दिसतंय. अशा पद्धतीने कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहेत ते सपोर्ट आणि रेजिस्टन्सला बनत असतात आणि ते पडल्यानंतर आपण ट्रेड जे ते घ्यायचे असतात आपल्या सपोर्टला. आता व्हिडिओचा एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट जो आहे तो सुरू होतोय. आता हा कोल इंडियाचा चार्ट आपण सुरुवातीला बघितलाच. आता या कोल इंडियाच्या चार्टमध्येच मी हे एक इंडिकेटर लावलेलं आहे. ते इंडिकेटर काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु हे बघा किती सुंदर पद्धतीने या इंडिकेटरला हा स्टॉकची प्राइस जी आहे ती रिॲक्ट करते. बघा, बरोबर ह्या इंडिकेटरमध्ये हॅमर बनलेला आहे आणि त्याच्यानंतर एक 4 ते 5 दिवसांची चांगली मूव आलेली आहे. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसाचं परत पुलबॅक झालेला आहे आणि त्याच्यानंतर परत स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे. या ठिकाणी बघा, बुलिश एनगल्फिंग झाली, त्याच्यानंतर परत स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे. या ठिकाणी हॅमर पडलेला आहे, त्याच्यानंतर स्टॉक परत वरती गेलेला आहे. अगदी बरोबर या लेवलला ही जी इंडिकेटरची जी लाईन चालू आहे, हे जे 2 लाईन्स चालू आहेत, बरोबर या ठिकाणी हॅमर पडतोय आणि त्याच्यानंतर अपसाईडची मुवमेंट येते, या ठिकाणी अपसाईडची मुवमेंट येते. अगदी सहज स्टॉक जो आहे, स्टॉकची प्राइस जी आहे ती या इंडिकेटरला जी ती फॉलो करते. हे इंडिकेटर जे आहे ते आहे सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज. मूव्हिंग ॲव्हरेज, या मूव्हिंग ॲव्हरेजची आपल्याला एकच लाईन दिसते, परंतु या ठिकाणी मूव्हिंग ॲव्हरेजच्या 2 लाईन दिसत आहेत. कारण की मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो एकच लाईन असतो, तो क्लोजचा आपण दरवेळेस घेतो म्हणून त्याची एकच लाईन दिसते. परंतु मूव्हिंग ॲव्हरेज आपण जर समजा हायचा घेतला तर त्याची आपल्याला या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती लाईन मिळते आणि लोचा जर कधी घेतला तर त्याची एक वेगळी लाईन मिळते आणि हा क्लोजचा जो आहे तो काढून टाकायचा. कोणत्याही स्टॉकमध्ये स्टॉकची प्राइस एक्झॅक्टली जो काही मूव्हिंग ॲव्हरेज असेल एक्झॅक्टली त्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या प्राइसला सपोर्ट घेईलच असं नसतं. तर त्याच्या बाजूला जो एक रिजन तयार होतो, जो एक बेल्ट तयार होतो, पट्टा तयार होतो, बँड तयार होतो, त्या बँडमध्ये तो सपोर्ट घेतो. मग तो हायच्या जवळ सपोर्ट घेत असेल, सेंटरमध्ये येऊन सपोर्ट घेत असेल, लोला येऊन सपोर्ट घेत असेल, तर असं वेगवेगळ्या ठिकाणी तो सपोर्ट घेऊ शकतो. परंतु हा जो रिजन असतो वरच्या हायचा आणि लोचा, ह्या रिजनमध्ये तो सपोर्ट घेतो आणि त्या सपोर्ट घेतल्यानंतर तो तिथून वर जातो. किंवा जर कधी डाऊन ट्रेंड असेल चालू तर हा हाय असा असतो आणि हा लोचा असतो, तर या रेंजमध्ये तो येतो आणि या ठिकाणावरून तो रिव्हर्स होतो. त्याचं पण उदाहरण बघूयात आपण. हे बघा, हा जो येतो आपण सन टीव्हीचा चार्ट बघितला होता. सन टीव्हीमध्ये आपण जर कधी मूव्हिंग ॲव्हरेज जर कधी प्लॉट केले तर मूव्हिंग ॲव्हरेज प्लॉट केल्यानंतर बघा एक्झॅक्टली 3 ते 4 कॅन्डल वरती आल्यानंतर पुलबॅक घेतल्यानंतर या ठिकाणी बरोबर या रेंजमध्ये येतो आणि त्याच्यानंतर परत डाऊन ट्रेंड जो येतो सुरू होतो. परत या ठिकाणी बँडमध्ये येतो, पट्ट्यामध्ये येतो, या रिजनमध्ये येतो आणि त्याच्यानंतर परत स्टॉक जो येतो खाली येतो, परत या रिजनमध्ये येतो आणि स्टॉक जो येतो खाली येतो. अगदी जादूप्रमाणे हा बँड जो येतो काम करतो. म्हणून याला मॅजिक बँड जे येते
म्हटलेलं आहे. सुरुवातीलाच मॅजिक बँड सांगितलं असतं तर ज्यांना माहिती असतं त्यांनी हा व्हिडिओ बघितलाच नसता, अशा पद्धतीने त्यांना समजलंच नसतं, म्हणून मी मुद्दामून फक्त मॅजिक सेटअप टाकलं होतं. हा मॅजिक बँड सेटअप आहे. यूट्यूबवरचे एक फेमस यूट्यूबर आहेत, त्यांचा हा सेटअप आहे. खूप चांगल्या पद्धतीने याला फॉलो करतो. आता या ठिकाणी बघा 2 ते 3 कॅन्डल मॅजिक बँड जवळ आल्या आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो परत खाली आला, परत मॅजिक बँड जवळ आला, परत खाली आला. अशा पद्धतीने हा मॅजिक बँड जो आहे डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर रेजिस्टन्सचं काम करतो आणि हा अप ट्रेंडमध्ये असेल तर हा सपोर्टचं काम करतो आणि इथून वरती जातो स्टॉक, इथून खाली जातो स्टॉक. अप ट्रेंड हा सपोर्टचं काम करतो. तर अशा पद्धतीने हे मॅजिक बँड सेटअप आहे हा. तर खूप चांगले ट्रेड जे येते आपले स्विंग ट्रेड जे येते याच्यामध्ये आपल्याला मिळत असतात. आता रिलायन्सचा चार्ट आपण पूर्वी बघितलेला होता हा चार्ट. आता बघूयात कसा फॉलो केलेला आहे त्यांनी. हे बघा डाऊन ट्रेंड सुरू झाला, एक्झॅक्टली मॅजिक बँडमध्ये प्राइस आली आणि त्या ठिकाणी बरोबर बिअरिश एनगल्फिंग पडली. बिअरिश एनगल्फिंग नंतर स्टॉक जो येतो खाली आला. त्याच्यानंतर भलेच 1-2 दिवस कन्सॉलिडेशन होऊ शकतं, परंतु त्याच्यानंतर तो स्टॉक जो येतो खालीच जातोय. त्याच्यानंतर परत या ठिकाणी बघा ही बिअरिश एनगल्फिंग पडली, परत स्टॉक खाली आला. आता अप ट्रेंड सुरू झाला. अप ट्रेंड सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जे येते हे एक स्ट्रक्चर बनलेलं आहे, बुलिश हरामी सारखं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हॅमर सारखं स्ट्रक्चर बरोबर मॅजिक बँडमध्ये आल्यानंतर पडलं. त्याच्यानंतर या ठिकाणी बुलिश एनगल्फिंगचं स्ट्रक्चर बरोबर मॅजिक बँडला सपोर्ट घेऊन पडलं. या ठिकाणी हॅमर मॅजिक बँडमध्ये पडला आणि स्टॉक जो तो वरती कंटिन्यू जातोय. अगदी कुठलाही स्टॉक जो आहे तो या मॅजिक बँडला रिस्पेक्ट करतो. तो डाऊन ट्रेंडमधला असेल किंवा अप ट्रेंडमधला असेल तो त्याला रिस्पेक्ट करतोच. 70% तो रिस्पेक्ट करतो आपण असं म्हणूयात. 100% जर कधी म्हटलं तर मग 100% असं काहीच नसतं मार्केटमध्ये. 70% म्हणूयात आपण. 70%, 60, 70, 80% तो रिस्पेक्ट करतो आणि तिथून एक चांगल्या मूव आपल्याला कॅप्चर करता येऊ शकतात. स्विंग ट्रेड आपल्याला चांगले मिळू शकतात. तर डाऊन ट्रेंड असेल तर तो रेजिस्टन्सचं काम करतो मॅजिक बँड आणि अप ट्रेंड असेल तर तो सपोर्टचं काम करतो. आता आपल्याला जर समजा पैसे कमवायचे असतील, एक सांगायचं राहील अजून की बघा आणखी याचं जे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणता येईल मॅजिक बँडचं, तर ते म्हणजे काय, हा मॅजिक सारखं काम करतो, जादूसारखं काम करतो. पण कशासारखं काम करतो, अगदी चुंबकासारखं काम करतो. चुंबक म्हणजे काय, मॅग्नेट सारखं काम करतो. बघा प्राइस वर जायला लागली की लगेच मॅजिक बँड त्याला जो येतो अट्रॅक्ट करतो, मॅजिक बँडकडे येतो. प्राइस वर जायला लागली की मॅजिक बँडकडे अट्रॅक्ट होते. प्राइस वरती जायला लागला, कन्सॉलिडेशन होतं, परंतु मॅजिक बँडकडे ते अट्रॅक्ट करतं. वरती जातो, परत अट्रॅक्ट करतो मॅग्नेट सारखा, चुंबकाप्रमाणे तो आकर्षित करून घेतो प्राइसला, त्याच्याकडे प्राइसला आकर्षित करून घेतो. अप ट्रेंडमध्ये आकर्षित करतो, डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा आकर्षित करतो. आपण आणखी उदाहरण बघूयात थोडे. टायटनमध्ये पण बघा अप ट्रेंड सुरू झालेला आहे, मॅजिक बँडला सपोर्ट घेतला, बुलिश एनगल्फिंग पडली, स्टॉक वरती गेला. त्याच्यानंतर परत कन्सॉलिडेशन झालं. कन्सॉलिडेशन नंतर या इथं हॅमर पडली मॅजिक बँडमध्ये, त्याच्यानंतर स्टॉक जो तो वरती गेला. त्याच्यानंतर परत या ठिकाणी आला, एक्झॅक्टली सपोर्टने घेतलेला आहे, परंतु या ठिकाणी बुलिश एनगल्फिंग झाली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक वरती गेलेला आहे. त्याच्यानंतर परत या ठिकाणी सुद्धा एक्झॅक्टली नाही फॉलो केलेला आहे, परंतु त्या ठिकाणी जवळजवळ आलेला आहे. तर एकदम मॅजिक प्रमाणे जो आहे तो फॉलो करतो. हा टाटा मोटर्सचा चार्ट आहे. याच्यामध्ये बघा मॅजिक बँडकडे आलेला आहे, हॅमर पडलेला आहे. टाटा मोटर्समध्ये परत या ठिकाणी हॅमर पडलेला आहे, स्टॉकवर गेलेला आहे, सपोर्ट घेतलेला आहे. या ठिकाणी बुलिश एनगल्फिंग, या ठिकाणी हॅमर वरती गेलेला आहे. हे बघा अगदी 1, 2, 3 दिवसांचे ट्रेड, 1, 2, 3, 4, 5 4 दिवसांचे ट्रेड आहे. इथं जरी आपण आला 1, 2, 3, 4, 5 दिवसांचा ट्रेड, स्विंग ट्रेड छान. या ठिकाणी परत 1, 2, 3, 4, 5 दिवसांचा स्विंग ट्रेड, प्राइस जी ती वर गेलेली आहे. फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये बघितलं तर याचे खूप चांगले रिटर्न्स जे ते याच्यामध्ये मिळू शकतात, जर समजा अशा पद्धतीने आपण जर कधी स्विंग ट्रेड जर केलं तर. आणि शिवाय 200 पैकी बरेचसे स्टॉक जे आहेत ते दररोजच्या दररोज कोणते ना कोणते 10-15 स्टॉक जे ते मॅजिक बँडच्या सपोर्टला येतातच. त्याच्यामुळे दररोजच्या दररोज आपल्याला याच्यामध्ये ट्रेड जे आहेत ते मिळू शकतात. असं शक्यतो होतच नाही की याच्यानुसार जे ते ट्रेड करायला स्टॉकच नाही आलेले. कॅशमध्ये सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग जे ते करू शकता. अप ट्रेंडमध्ये असलेले कॅशमधले स्टॉक जे आहेत ते सपोर्ट घेण्यासाठी मॅजिक बँड जवळ येतात, मॅजिक बँडला सपोर्ट घेतात आणि वरती जातात. तुम्ही या ठिकाणी जे ते त्यांना पकडू शकता आणि त्याच्यामध्ये एक चांगलं स्विंग ट्रेडिंगचं प्रॉफिट जे ते घेऊ शकता. कॅशमधले स्टॉक, काही स्टॉक जे आहेत ते 2-4 दिवसातच आपल्याला 5-10%, 20% पण देऊन टाकतात बऱ्याचदा स्विंग ट्रेडिंगमध्ये. तर कॅशमध्ये आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर कमोडिटीजमध्ये सुद्धा ट्रेड आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा मॅजिक बँडचा सेटअप आहे. यानंतर आता आपण काही रिसेंटली ज्या चार्टमध्ये मॅजिक बँडचा सेटअप बनलेला होता ते चार्ट जे आहेत ते बघू आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रॉफिट जे ते झालं असू शकतं याच्याबद्दल माहिती घेऊया. आता हा जो आहे तो VDL कंपनीचा चार्ट आहे. या ठिकाणी बरोबर मॅजिक बँडला स्टॉकची प्राइस अट्रॅक्ट झाली. या ठिकाणी बरोबर हॅमर कॅन्डल जो आहे तो तयार झालेला आहे आणि हॅमर कॅन्डल नंतर स्टॉक जो आहे तो छान एक अपमूव्ह दाखवलेली आहे. आता या अपमूव्हमध्ये साधारणतः किती रुपये जे ते प्रॉफिट झालं ते बघूयात आपण.
VDL आपण समजा याच्या वर म्हणजे या दिवशी जरी एंट्री घेतली, या ठिकाणी ओपनिंगला एंट्री घेतली, तर त्याच्यानंतर एक 4 दिवसांचा स्विंग ट्रेड केला आपण, तर आपल्याला या ठिकाणी 36 रुपयाचं जे ते प्रॉफिट झालेलं दिसतंय आतापर्यंत. आता VDLचं जर कधी आपण फ्युचर बघितलं तर VDLच्या फ्युचरची लॉट साईज आहे ती 2300चा लॉट आहे याचा, आणि आपल्याला या ठिकाणी मिळत आहे 36 रुपये. आपण 30 रुपये जरी घेतले, 36च्या ऐवजी आपण 30 रुपयाचं जर कधी आपण प्रॉफिट जरी घेतलं, तर साधारणतः आपल्याला 2300 गुणिले 30 म्हणजे 69,000 रुपये प्रॉफिट जे आहे ते आपलं 4 दिवसांमध्ये जे झालं असतं. हा जो मार्जिन रिक्वायर्ड किती याला 2,43,000 म्हणजे जवळजवळ 2.5 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर एक 4 दिवसामध्ये आपल्याला 69,000 जे आहे ते प्रॉफिट झालं असतं. पुढचा एक स्टॉक बघूयात आपण, कुठलाही रँडम कुठला तरी एक चूज करू आपण. एशियन पेंट बघूया. एशियन पेंटमध्ये मॅजिक बँडनुसार आपल्याला ट्रेड जो आहे तो बनलेला नाही आहे. का बनलेलं नाही आहे ते पण मी तुम्हाला नंतर सांगेल. या ठिकाणी नाही आहे, या ठिकाणी आहे. जर समजा भारती एअरटेलचा चार्ट आहे, भारती एअरटेलच्या चार्टमध्ये आपल्याला या ठिकाणी जो आहे तो मॅजिक बँडला तो अट्रॅक्ट झालेला आहे. या दिवशी जरी आपण ट्रेड घेतला तर या दिवसापासून काही दिवस जो आहे तो कन्सॉलिडेशनमध्ये जातो आणि त्याच्यानंतर या दिवशी जी ती मूव्ह येते स्टॉकवरती जातो. 4% साधारणतः स्टॉक जो आहे तो प्राईस वाढते आणि 60 रुपये जे आहे ते 9 दिवसांमध्ये स्टॉक जो आहे तो 60 रुपये जो आहे तो गेलेला आहे. 475चा लॉट आहे आणि आपल्याला या ठिकाणी 60 रुपये प्रॉफिट जे ते मिळते आहे. 475चा लॉट 28,000 रुपये प्रॉफिट आपल्याला एक 8 ते 9 दिवसामध्ये जे ते मिळते आहे. अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुद्धा भारती एअरटेलमध्ये मॅजिक बँडचा सेटअप बनलेला आहे. या ठिकाणापासून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला 129 रुपये 475 गुणिले 125 59,000 रुपये प्रॉफिट जे आहे ते आपल्याला या 5 ते 6 दिवसांमध्ये जे ते दिसते. आणखी बघूयात आपण सन TV. कुठलाही एक रँडम स्टॉक जो आहे तो आपण बघतोय. या ठिकाणी सन TVचा चार्ट आहे. या ठिकाणी आपण जरी ट्रेड घेतला तरी 4% प्रॉफिट आपल्याला मिळते आहे. 27 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला इथपर्यंत मिळते आहे. आपण 20 रुपयाचं जरी प्रॉफिट पकडलं तर 1500 गुणिले 20 म्हणजे जवळजवळ 30,000 रुपयाचं प्रॉफिट जे आहे ते आपल्याला होतं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पण मॅजिक बँडचा सेटअप बनलेला आहे. या ठिकाणी जरी आपण ट्रेड घेतला तर आपले या दिवसाच्या शेवटपर्यंत 8% प्रॉफिट आणि जवळजवळ 50 रुपये धरूया आपण, 50 रुपये याच्यामध्ये प्रॉफिट झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 1500 गुणिले 50 म्हणजे 75,000 रुपये प्रॉफिट आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे. आणखी एखादा स्टॉक बघूयात आपण, हिंडाल्को. हिंडाल्कोमध्ये बघा रिसेंटली या ठिकाणी मॅजिक बँडचा सेटअप बनलेला आहे. या ठिकाणी बुलिश हरामी बनलेली आहे. या ठिकाणी हॅमरसुद्धा बनलेला आहे. हॅमरनंतर जरी आपण ट्रेड घेतला, या दिवशी आपल्याला ट्रेड मिळेल. या दिवसानंतर आपले 3% प्रॉफिट होतं आहे. 19 रुपये आपल्याला मिळत आहे. आपण 15 रुपये धरू. हिंडाल्कोचा लॉट साईज आहे 1400 हिंडाल्कोचं लॉट साईज आहे 1400 आणि आपण 15 रुपये जरी प्रॉफिट पकडलं तरी आपल्याला 21,000 रुपये जे आहे ते प्रॉफिट होतं आहे. फक्त 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला 21,000 रुपये प्रॉफिट जे आहे ते होतं आहे. तर अशा पद्धतीने फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये सुद्धा आपण चेक करू शकतो. खूप चांगले प्रॉफिट या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला दिसू शकतात. हिंडाल्कोचं आपण पुढचं मागचं बॅक टेस्टिंग जर कधी केलं तर या ठिकाणी स्टॉक जो आहे तो मॅजिक बँडच्या सपोर्टला आलेला आहे. या ठिकाणी सपोर्टला आलेला आहे. त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे. या ठिकाणी 2 दिवसाचा स्विंग ट्रेड झालेला आहे. या ठिकाणी 1-2-4 दिवसांचा स्विंग ट्रेड झालेला आहे. या ठिकाणी सेलिंगमध्ये ट्रेड झालेला आहे. या ठिकाणी बुलिश स्विंग ट्रेड झालेला आहे. आता यामध्ये मी पहिली बोनस टिप सांगणार आहे, 2 बोनस टिप सांगणार. त्याच्यापैकी पहिली बोनस टिप काय, तर हे जे मॅजिक बँडचं स्ट्रक्चर आहे तर यामध्ये आपण ट्रेड घेताना हा मॅजिक बँड अशा पद्धतीने वरच्या बाजूला जाणारा हवा. म्हणजे याच्यामध्ये जो आहे तो स्लोप जो आहे तो दिसायला पाहिजे किंवा अँगल जो आहे तो झालेला पाहिजे. मॅजिक बँड जो आहे तो असा खाली फ्लॅट मॅजिक बँड जो आहे तो नको आहे. आपला मॅजिक बँड जो आहे तो असा स्लोपिंग पाहिजे किंवा वर जाणारा पाहिजे. बुलिश ट्रेड घ्यायचा असेल तर वर जाणारा पाहिजे आणि बिअरिश ट्रेड घ्यायचा असेल तर मॅजिक बँड जो आहे तो खाली जाणारा पाहिजे. स्लोपिंग मॅजिक बँड पाहिजे. फ्लॅट मॅजिक बँड असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये फॉल्स सिग्नल मिळू शकतात. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी जो आहे तो स्लोपिंग नाही आहे, फ्लॅट मॅजिक बँड आहे. तर एक मॅजिक बँडचा जो आहे तो एक अँगल जो आहे तो तयार झाला पाहिजे. हा अँगल जो आहे तो महत्त्वाचा आहे. अप साईडला सुद्धा ट्रेड घेताना अँगल जो आहे तो असला पाहिजे आणि डाऊन साईडला असताना सुद्धा जो आहे तो अँगल असला पाहिजे. तर अशा पद्धतीने अप साईड आणि डाऊन साईडमध्ये अँगल असले पाहिजे तरच आपल्याला मॅजिक बँडमध्ये ट्रेड घ्यायचा आहे. मॅजिक बँड फ्लॅट असेल तर आपण ट्रेड जो आहे तो टाळायचा आहे. दुसरे बरेच स्टॉक असतात की ज्याच्यामध्ये स्टॉक जे आहेत ते ट्रेंडिंग असतात अप साईडला किंवा डाऊन साईडला. तर सर्वात महत्त्वाचं काय तर स्टॉक जो आहे तो ट्रेंडिंग असायला हवा, तो साईडवेज नसायला हवा. ही पहिली महत्त्वाची बोनस टिप आहे. आता पुढे जाऊयात आपण. हा मॅजिक बँड जो आहे तो 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या हाय आणि लो यांच्यापासून जो आहे तो तयार होत असतो. हा सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज 20 SMA 20चा
हाय आहे आणि सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज 20चा हा लो आहे. आता हे आपण चार्टमध्ये कसे प्लॉट करू शकता. तुम्ही कुठलाही चार्ट जर कधी घेतला, आता मी हे डिलीट करतो, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये दाखवतो. मी याच्यासाठी मुव्हिंग ॲव्हरेज रिबन नावाचं एक इंडिकेटर घेतलेलं आहे. या मुव्हिंग ॲव्हरेज रिबनमध्ये आपल्याला 4 SMA मिळतात आणि त्या 4 SMA पैकी पहिला जो आहे तो 20 मी हाय घेतलेला आहे, हाय. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो 50 आहे, तो 50 आता सध्या आपण डिसेबल करू. आणि तिसरा जो आहे तो 20 लो घेतलेला आहे आणि ओके केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी मॅजिक बँड जो आहे तो तयार झालेला आहे. अशा पद्धतीने हाय आणि लो आपल्याला चार्टिंग स्कॅनर जर बनवायचा असेल तर आपला समजा ही कंडिशन आपल्याला स्कॅनरमध्ये आली पाहिजे असं वाटत असेल तर एकतर मॅजिक बँड जो आहे तो स्लोपिंग पाहिजे, डाऊन साईडला स्लोपिंग पाहिजे आणि डाऊन साईडला स्लोपिंग पाहिजे आणि त्याचा एकतर हाय या मॅजिक बँडच्या मध्ये असला पाहिजे, ओपन किंवा क्लोज जो आहे तो मध्ये असला पाहिजे, किंवा ओपन मध्ये असला पाहिजे आणि किंवा लो मध्ये असला पाहिजे. असं स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे. म्हणजे हाय बँडमध्ये आला पाहिजे किंवा क्लोज बँडमध्ये आला पाहिजे किंवा महत्त्वाचं या ठिकाणी ऑर महत्त्वाचं आहे, ते आपण ती कंडिशन जी ती कशी टाकणार ते बघणार आहोत. ओपन बँडमध्ये आला पाहिजे किंवा लो बँडमध्ये आला पाहिजे. तर ही कंडिशन आपल्याला पाहिजे आणि मॅजिक बँड जो आहे तो स्लोपिंग पाहिजे. ही झाली सेलिंगसाठीची कंडिशन. हीच कंडिशन जी आहे ती बुलिशमध्ये सुद्धा आपल्याला टाकता येऊ शकते. आता या ठिकाणी बघा काय झालेलं आहे. या ठिकाणी फक्त स्लोपिंग जो आहे तो आहे थोड्याफार प्रमाणामध्ये आणि या ठिकाणी त्याचा लो फक्त जो आहे तो मॅजिक बँडच्या रेंजमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पूर्ण कॅन्डलच मॅजिक बँडमध्ये आलेली आहे. या ठिकाणी ओपन, लो, क्लोज या सगळ्या मॅजिक बँडमध्ये आलेल्या आहेत. या ठिकाणी बघाल तर ओपन, क्लोज, हाय, लो सगळ्या मॅजिक बँडमध्ये आलेलं आहे. इथं फक्त लो मॅजिक बँडमध्ये आलेला आहे. इथं पूर्ण कंडिशन आहे, इथं पूर्ण कंडिशन आलेली आहे, इथं तर आपण जर सिम्पली विचार केला तर आपल्याला या मॅजिक बँडमध्ये लो आला तरी चालेल, क्लोज आला तरी चालेल, ओपन आला तरी चालेल आणि हाय आला तरी चालेल. अशी कंडिशन ऑर या 4 पैकी कोणती तरी एक कंडिशन पाहिजे. जर समजा आपण या 4च्या लिहिल्या तर आपल्याला स्टॉक्स जे आहेत ते जास्त येतील खूप किंवा काहीच येणार नाही, म्हणजे स्कॅनर जे चुकेल. त्याच्यामुळे आपल्याला याच्यापैकी या 4 पैकी एक कोणती तरी कंडिशन झाली पाहिजे किंवा 2 कंडिशन झाल्या पाहिजे असं स्कॅनर जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे. आता ते स्कॅनर जे आहे ते कसं तयार करायचं ते आपण चार्टिंगवर जाऊन करणार आहोत. आता आपण याचं मॅजिक बँडचं स्कॅनर बनवून बघणार आहोत. ते स्कॅनर कसं बनवायचं ते बघायचं आपल्याला. सर्वप्रथम आपण ही एक कॅन्डल जी आहे ती या मॅजिक बँडमध्ये आपण ड्रॉ केलेली आहे. आपल्याला काय कंडिशन पाहिजे, आपण निफ्टी 50चे स्टॉक जे आहेत ते स्कॅन करणार आहोत. फक्त 50 स्टॉक्सपैकी कोणत्या स्टॉकमध्ये कंडिशन तयार झाली ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम जे येते हा लो आहे, या कॅन्डलचा हा लो आहे, डेली टाईम फ्रेम आहे आणि तो लो जो आहे या मॅजिक बँडच्या लोपेक्षा आपल्याला ग्रेटर पाहिजे, म्हणजे मोठा पाहिजे, वर पाहिजे. म्हणजे ही लोची किंमत 100 असेल आणि मॅजिक बँडच्या लोची किंमत 99 असेल तर आपला हा सेटअप जो आहे तो ही कंडिशन जी आहे ती बनते. तर ते कसं आपल्याला लिहिता येईल स्कॅनरमध्ये. तर या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया डेली लो. या लो आपल्याला याच्याशी कंपेअर करायचा आहे म्हणून आपण डेली लो घेतलेला आहे. तो कसा पाहिजे, ग्रेटर दॅन म्हणजे वर पाहिजे किंवा इक्वल पण चालेल आपल्याला, बिलकुल याला टच करून आली तरी चालेल किंवा वरही चालेल. त्याच्यामुळे आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू घेतलं. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, SMA घ्यायचं आहे आपल्याला. SMA शी तुलना करतोय आपण, त्याच्यामुळे आपण SMA घेऊ. SMA सिम्पल. आता सिम्पल SMA घेतला की सर्वात पहिले जे येते डिफॉल्ट जे येते क्लोजिंग येतं. आपल्याला क्लोजिंग नाही पाहिजे, आपल्याला SMA ची जी लो कंडिशन आहे म्हणजे मागील 20 दिवसांच्या कॅन्डलचा लो त्याची सरासरी आपल्याला ही या ठिकाणी प्लॉट होते तर ती पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी डेली SMA लो घेतलेला आहे 20चा, 20 मुव्हिंग ॲव्हरेजचा लो ची सरासरी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर ही कंडिशन जी ती लिहून झालेली. आता ही लोची कंडिशन जी आहे ती हायपेक्षा पण खाली पाहिजे. तर ती कशी लिहायची, तर या इथं सिम्पली डुप्लिकेट करायचं आहे. लोची कंडिशन तशीच ठेवायची आहे. इथं खाली पाहिजे, समजा ही 105 असेल हायची किंमत आणि ही जी ती आपण 100 पकडतोय, ही 100 आहे तर 105 आणि 100 म्हणजे हा हाय जो आहे तो वर पाहिजे, हा लो जो आहे तो हायपेक्षा खाली पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी लेस दॅन ऑर इक्वल टू असं घेऊया. म्हणजे तो या ठिकाणी जरी आला म्हणजे वरती कॅन्डल बनलेली असेल आणि त्याचा लो इथं फक्त टच होत असेल तरी पण आपल्याला चालणार आहे. म्हणून आपल्याला फक्त मुव्हिंग ॲव्हरेज 20च्या सपोर्टला येणारे स्टॉक जे ते शोधायचे आहेत. म्हणून आपण ही कंडिशन जी ती लिहितोय. तर डेली SMA डेली लो नाही घ्यायचं आपल्याला, डेली SMAचा आपल्याला हाय घ्यायचा आहे. म्हणून आपण ही कंडिशन लिहिली. आता ही कंडिशन लिहिल्यानंतर आपल्या याच्यामध्ये कोणते स्टॉक्स येत आहेत तर ते आपण बघूयात. फक्त ते बरोबर आलेले आहेत का बघूयात. किती आलेले आहेत, 14 स्टॉक आलेले आहेत. म्हणजे 14 स्टॉक्सचा लो
मॅजिक बँडच्या रेंजमध्ये आलेला असणार आहे. आपण आलेला आहे का ते बघूयात. विप्रोचा बघूयात रँडम. विप्रोचा लो मॅजिक बँडच्या हायच्या खाली आलेला आहे आणि मॅजिक बँडच्या लोच्या वरती आलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर परत एक बघूयात आपण ICICI बँक बघू. हे बघा, ICICI बँकमध्ये हा लो याच्या खाली आलेला आहे, हायच्या खाली आहे आणि बरोबर मॅजिक बँडच्या रेंजमध्ये लो आलेला आहे. आता हे झालं सिम्पल पहिली कंडिशन. आता आपल्याला हा जो ओपन आहे किंवा क्लोज आहे, तर ओपन किंवा क्लोज हे सुद्धा हाय आणि लोच्या बँडमध्येच पाहिजे. तर आपण काय लिहायचं या ठिकाणी, परत डुप्लिकेट करायचं. या लोच्या ऐवजी आपण आता एक ओपन पकडूया. ओपन आपल्याला या हायपेक्षा खाली पाहिजे आणि याची एक डुप्लिकेट कंडिशन करू. ओपन या ठिकाणी फक्त सिलेक्ट करू. हे बघा, आता हे काय झालं, आता ओपन आणि लो ह्या दोन्ही कंडिशन जे आहे त्या याच्यामध्ये जर कधी येतील असे स्टॉक्स जे आहेत ते दिसतील. म्हणजे आता 14 पैकी आता किती स्टॉक्स जे आहेत ते राहिले ते बघूयात आपण. सेव्ह सबमिट. 12 स्टॉक्स जे आहेत ते राहिले. आता 12 स्टॉकमध्ये विप्रो आपण ओपन केलेला विप्रो आलेलाच आहे. याचा ओपन जो आहे तो याच्यातच आहे का बघा. ओपन जो आहे खाली हा ओपन आहे तो ओपन याच रेंजमध्ये आलेला आहे. ICICI बँक आहे का, ICICI बँक पण आहे. ICICI बँकचा पण ओपन जो आहे तो या ठिकाणी मॅजिक बँडच्या रेंजमध्येच आलेला आहे. तर हे झालं. परंतु आता याच्यामध्ये आपल्याला ऑरची कंडिशन टाकायची. म्हणजे हा जरी आला तरी चालेल किंवा हा लो जरी आला तरी चालणार आहे आपल्याला. तर याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, या ठिकाणी प्लसच्या साईनवर जायचं. या ठिकाणी एक सब फिल्टर नावाचा ऑप्शन असतो. हा सब फिल्टरचा ऑप्शन जो तो क्लिक करायचा. आपण निफ्टी 50चे स्टॉक्स जे आहेत ते स्कॅन करतोय, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी निफ्टी 50 करून घेऊयात. या ठिकाणी हे असं आपण ड्रॅग करून वरती नेऊ शकतो. त्यानंतर हे सुद्धा आपण या सब फिल्टरमध्ये टाकू शकतो. हे बघा, आता हे एक सब फिल्टर तयार झालं. आता दुसरं एक सब फिल्टर आपण तयार करूया. हे बघा, हे जे येते याच्यावरती नेऊया. आता आपल्याला आणखी एक सब फिल्टर आपण तयार करू आणि या ठिकाणी काय करूयात आपण निफ्टी 50. या ठिकाणी निफ्टी 50 करायचं राहिलं, निफ्टी 50. आणि हे सब फिल्टर जे आहे ते आपण या सगळ्यांच्या वरती टाकू आणि हे सब फिल्टर याच्यामध्ये ॲड करू. हे सब फिल्टर याच्यामध्ये ॲड करू. आता हे बघा, या ठिकाणी काय झालेलं आहे, हे एक फिल्टर तयार झालेलं लोचं आणि हे ओपनचं झालेलं आहे. ही कंडिशन किंवा ही कंडिशन फुलफिल होणारं आपल्याला जर कधी स्टॉक पाहिजे असतील तर या ठिकाणी आपल्याला ऑलच्या ठिकाणी एनी करावं लागेल. ऑल जर कधी असेल तर ही पण येईल आणि ही पण येईल, परंतु एनी जर कधी आपण टाकलं तर ही येईल एकतर किंवा ही येईल, असा त्याचा अर्थ होईल. आणि मग आता आपल्याला स्कॅनर बनवायला पण सोपं जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, हे स्कॅनर जे आहे ते डुप्लिकेट करायचं. ओपनच्या ऐवजी आता आपण फक्त क्लोज करू. या ठिकाणी क्लोज, ठीक आहे. म्हणजे परत हे सगळं 2 कंडिशन परत लिहिण्याची गरज नाही आपल्याला. हाय आणि लोच्या आतमध्येच आपल्याला क्लोज आला तरी चालेल. तर या ठिकाणी आपण हे टोटल फिल्टर जे ते आपण डुप्लिकेट केलं. आता या ठिकाणी परत आणखी एक डुप्लिकेट करू. या ठिकाणी कोणती कंडिशन बाकी आहे आता, लो झाला, ओपन झाला, क्लोज झाला. आता फक्त हाय राहिला. आपण या ठिकाणी हाय सुद्धा इथं टाकूयात, हाय, ठीक आहे. म्हणजे आता आपल्या या ठिकाणी काय तयार झालेलं आहे, एक तर मॅजिक बँडमध्ये हाय असेल स्टॉकचा किंवा लो असेल किंवा ओपन असेल किंवा क्लोज असेल. याच्यापैकी काही पण आलं तरी तो स्टॉक जो आहे तो आपल्या स्कॅनरच्या लिस्टमध्ये येईल. आणि समजा आल्यानंतर आता या ठिकाणी बघा कंडिशन कशी तयार होईल, एकतर लो जर कधी असेल तर लो जो आहे तो असा येईल. हे इथं वरती कुठेतरी कॅन्डल तयार होईल आणि फक्त लो जो येतो येईल असा स्टॉक सुद्धा आपल्याला चालणार आहे. कारण की या ठिकाणी हॅमर बनल्यानंतर स्टॉक वरच्या बाजूला जाऊ शकतो. ही कंडिशन पण चालणार आहे. एकतर लो जो येतो असा या ठिकाणी आला तरी चालणार आहे. ओपन क्लोज या ठिकाणी असतील म्हणजे या कंडिशन ऑटोमॅटिक फुलफिल होतील तरी सुद्धा चालणार आहे. इथून पण स्टॉक जो येतो वरती जाऊ शकणार आहे. त्याच्यानंतर अशी एक मोठी कॅन्डल तयार होईल बुलिश एनगल्फिंग सारखी, की ज्याचा लो जो आहे तो इथं खाली मॅजिक बँडमध्ये असणार आहे. ओपन आणि हाय वगैरे जे आहेत, समजा हाय इथं असेल तर हे आपल्या मॅजिक बँडच्या रेंजमध्ये येणार नाही, परंतु लो त्याच्यामध्ये रेंजमध्ये येईल म्हणून तो स्टॉक जो आहे तो आपल्या स्कॅनरमध्ये येईल. एक अशी रेड कॅन्डल जर समजा तयार झाली खाली मॅजिक बँडच्या खाली तरी सुद्धा हा हाय आपल्या मॅजिक बँडमध्ये असल्यामुळे हा स्टॉक जो आहे रेड कॅन्डल असलेला स्टॉक, खाली असलेला रेड कॅन्डल असलेला स्टॉक, तो सुद्धा आपल्या मॅजिक बँडच्या सेटअपमध्ये येईल. असं हे स्कॅनर आपण या ठिकाणी जे आहे बनवलेलं आहे. आता हे स्कॅनर आपण तयार केल्यानंतर म्हणजे आता या ठिकाणी बघा ही महत्त्वाची गोष्ट आहे की एनी आपण या ठिकाणी एक टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे बाकीचे सब फिल्टर टाकलेले आहेत. हे सुद्धा एक सब फिल्टरच आहे आणि हे बाकीचे जे ते सब फिल्टर याच्यामध्ये टाकलेले आहे. हे ऑल आपण इथं ठेवलेलं आहे कारण की ही पण आणि ही पण या दोन्ही कंडिशन आपल्याला फिल्टर झाल्या पाहिजे लोसाठी, म्हणून आपण हे ऑल टाकलेलं आहे इथं. परंतु या ठिकाणी या सगळ्यांचं मिळून एक एनी टाकलेलं आहे. आता ही एकच कंडिशन आपली लिहून झाली. त्याच्यासोबत आपल्याला दुसरी कंडिशन महत्त्वाची काय लिहायची आहे तर मॅजिक बँड जो आहे तो स्लोपिंग पाहिजे. आता जर कधी अपवर्ड स्लोपिंग पाहिजे असेल म्हणजे असं आपल्याला पाहिजे असेल मॅजिक बँड तर आपल्याला काय लिहावं लागेल की हा आजचा आलेला जो हाय आहे
आपण फक्त हायचीच कंडिशन टाकू. तर हा आजचा हाय जो आहे तो मागील 20 कॅन्डलच्या हायपेक्षा जो आहे तो वरच पाहिजे, अशी कंडिशन आपल्याला जर कधी टाकायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल ते बघा. या ठिकाणी आपण इथं हाय सिलेक्ट करूया. हाय आपल्याला कॅन्डलचा नको आहे, आता आपल्याला हाय कसला पाहिजे, SMAचा हाय पाहिजे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आपण SMS सिलेक्ट करू. हाय नको सिलेक्ट करायला, कॅन्डलचा नको आहे आपल्याला हाय, आपल्याला SMAचा हाय पाहिजे. त्याच्यामुळे आपण इथं SMA सिलेक्ट करणार आहोत. हे बघा या ठिकाणी आपण SMA सिलेक्ट केलं. हां, या ठिकाणी हाय पाहिजे आपल्याला, क्लोजचा नको आपल्याला, हाय पाहिजे. हा हाय म्हणजे डेली हाय, म्हणजे लेटेस्ट हाय, म्हणजे आजचा हाय. तो कसा पाहिजे तर आपल्याला ग्रेटर पाहिजे, ग्रेटरच पाहिजे. कशापेक्षा तर आपल्याला एक दुसरं फंक्शन जे ते सिलेक्ट करायचं आहे, त्याचं नाव आहे मॅक्सिमम. मॅक्सिमम कशाच्या, 1 डे ॲगो, एक दिवसाआधीपासूनचे जे मागचे 20 हाय आहेत त्या हायपेक्षा हा हाय, SMAचा हाय, SMAचा हाय. हे बघा मॅक्सिममचं फंक्शन आपण सिलेक्ट केलेलं आहे. एक दिवसाआधीपासून जे मागचे 20 कॅन्डल आहेत त्यांचं इथं पण 1 डे ॲगो, या ठिकाणी पण 1 डे ॲगो टाकायचं आहे. म्हणजे बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, हा आजचा SMAचा जो हाय आहे तो मागच्या 20 SMAच्या हायपेक्षा हाय पाहिजे, ग्रेटर पाहिजे, वर पाहिजे. म्हणून आपण एक दिवस आधीची कॅन्डलच्या म्हणजे एक दिवसा आधीच्या कॅन्डलपासून मागच्या 20 कॅन्डल जर कधी मोजल्या तर, म्हणून या ठिकाणी आपण 1 डे ॲगो टाकतोय. या 1 डे ॲगोपासून मागच्या 20 कॅन्डल असा याचा अर्थ होतोय. आणि हाय म्हणजे SMAचा हाय आपण जो तो घेतलेला आहे. तर ही कंडिशन जी ती आपली स्लोप जी आहे ती दाखवेल, किंवा स्लोप दाखवेल, किंवा कधीतरी हा एकदम एक्झॅक्टली असा दर दिवशी जो आहे तो वर जाईल असं नसेल. कधी हा SMA असा वर जाईल, थोडा खाली येईल, परत वरती जाईल. परंतु हा आजचा जो हाय आहे तो या बाकीच्या 20 हायपेक्षा जो आहे तो हाय राहणार आहे. म्हणजे या दिवशी हा 9वा दिवस असेल, 10वा, तर या सगळ्या 20 दिवसांच्या हायपेक्षा हा हाय जो आहे तो वरती राहणार आहे. म्हणून ही आपण कंडिशन जी ती टाकलेली आहे. ही जर वर असेल तर आपोआप आपला हा स्लोप जो आहे तो आपल्याला दिसणार आहे. तर आता हे स्कॅनर जे ते आपण सेव्ह करू. सेव्ह करताना आपण या ठिकाणी नाव दिलं मॅजिक बँड सेटअप शेअर मार्केट मराठी. इथं याला आपण बुलिश स्कॅनर आहे म्हणून याला बुलिश स्कॅन करू, कारण की आपण याच्यामध्ये ती कंडिशन टाकलेली आहे. आता सेव्ह करू. सेव्ह केल्यानंतर आपण रन करू, आणि रन केल्यानंतर बघा आपल्याला फक्त या ठिकाणी फक्त 5 स्टॉक्स जे आहेत ते आलेले आहेत. आता 5 स्टॉक्सपैकी एक डिव्हिज लॅब आपण ओपन करूयात. हे बघा डिव्हिज लॅबचा या ठिकाणी हाय जो आहे तो मॅजिक बँडच्या रेंजमध्ये नाही आहे, परंतु हा क्लोज आहे, तो आहे, ओपन आहे, लो आहे. त्याच्यामुळे आणि हा हाय जो आहे मॅजिक बँडचा हाय, हा जो आहे तो मागच्या 20 कॅन्डलपेक्षा वरती आहे. एकदम परफेक्ट कंडिशन जी ती याच्यामध्ये तयार झालेली आहे. या दिवशी पण तयार झालेली होती, या दिवशी सुद्धा तयार झालेली होती. या दिवशी तयार झालेली नव्हती. बघा याचा हाय जो आहे तो वरती मॅजिक बँडच्या बाहेर आहे, क्लोज जो आहे तो मॅजिक बँडच्या बाहेर आहे, ओपन जो आहे तो मॅजिक बँडच्या खाली आहे, लो जो आहे तो मॅजिक बँडच्या खाली आहे. त्याच्यामुळे हा या दिवशी नसेल आला, या दिवशी आला असेल, या दिवशी आला असेल, या दिवशी आला असेल, या दिवशी पण आला असेल, इथं पण आला असेल, आणि आजही आलेला आहे. ठीक आहे. आता इथून या ठिकाणी हॅमर बनलेला आहे, 1-2 दिवस कन्सॉलिडेट करतोय. आता इथून जो आहे तो वरती जाऊ शकतो. दुसरा बघा आपण टाटा स्टील, ICICI मध्ये पण आलेला आहे. ICICI बँक बघा या ठिकाणी आलेला आहे. टाटा स्टीलमध्ये बघा आलेला आहे का, हे बघा एकदम परफेक्ट कंडिशन आपल्याला आलेली आहे. या ठिकाणी फक्त लो आलेला आहे, तरी सुद्धा हा स्टॉक जो आहे तो आपल्या स्कॅनरमध्ये आलेला आहे. या दिवशी पण आलेला असणार आहे, या दिवशी आलेला असणार. या ठिकाणी बघा किती मस्त सुपर हॅमर जो आहे तो बनलेला आहे. परंतु हा स्लोप जो आहे तो खाली गेलेला आहे, त्याच्यामुळे कदाचित या दिवशी जो आहे तो आला नसेल, कारण की ही कंडिशन जी ती आपली फुलफिल होत नाहीये. कारण की हाय जो आहे तो या दिवसाच्या हायपेक्षा वर नाही आहे, या दिवसापेक्षा खाली येतो, म्हणून हा या दिवशी आलेला नसेल. आता याच स्कॅनरमध्ये जर आपण या इथं जे मॅक्सिमम होतं त्याच्याऐवजी आपण मिनिमम केलं, आणि हे जे तर ग्रेटर दॅन होतं ते ग्रेटर दॅनच्या ऐवजी आपण लेस दॅन केलं, तर आपल्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण लो घेऊयात, लो, आणि या ठिकाणी सुद्धा लो घेऊयात, 1 डे ॲगो लो. ठीक आहे. आणि मग सेव्ह करूयात. मॅजिक बँड सेटअप शेअर मार्केट मराठी बिअरिश, या ठिकाणी सबमिट करू. सबमिट केल्यानंतर आपल्याला काय काय स्टॉक आलेले आहेत बघा. नेस्ले इंडिया, नेस्ले इंडियामध्ये लो जो आहे तो खाली गेलेला आहे, परंतु हाय जो आहे हाय आणि क्लोज जे येते मॅजिक बँडच्या रेंजमध्ये आलेले आहेत. मॅजिक बँड जो आहे तो खाली जातोय, डाऊन स्लोपिंग आहे. बजाज ऑटो सुद्धा आलेला आहे. हे बघा बजाज ऑटो सुद्धा आलेला आहे. बजाज ऑटो सुद्धा जो आहे मागच्या 20 कॅन्डल्सचा SMAचा लो जो आहे तो खाली आहे, त्याच्यामुळे हा स्टॉक जो आहे तो आलेला आहे. त्याच्यानंतर आणखी कोणता रिलायन्स आलेला आहे. हे बघा रिलायन्समध्ये पण परफेक्ट सेलिंगची कंडिशन जी ती आता बनलेली आहे. SMA जो आहे तो डाऊन स्लोपिंग आहे, आणि ओपन, लो, क्लोज, हाय सगळे जे आहेत ते मॅजिक बँडच्या सेटअपमध्ये आलेले आहेत, मॅजिक बँडच्या रेंजमध्ये आलेले आहेत. आता अजून एक बघूयात आपण अपोलो हॉस्पिटल्स, सेम कंडिशन बनलेली आहे का. हे बघा
बरोबर सेम कंडिशन, सेलची कंडिशन जी ती बनलेली या ठिकाणी शूटिंग स्टार जो आहे तो मॅजिक बँडमध्ये जो आहे तो बनतोय आणि हाय आणि क्लोज हे मॅजिक बँडच्या रेंजमध्ये आलेले आहेत. आता या ठिकाणी आपण सेलचा ट्रेड जो आहे तो घेऊ शकतो. परंतु हे बघा, प्रत्येक वेळेस स्टॉकमध्ये हे स्कॅनर बनवले आहे म्हणजे एकदम परफेक्टच बनेल असं काही नाही. आता या ठिकाणी दुसरी तुम्हाला बोनस टिप सांगणार आहे. तर ती काय आहे, तर आपल्याला मॅजिक बँडच्या स्कॅनरमध्ये तर आपल्याला स्टॉक आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर एक लोअर टाईम फ्रेममध्ये जायचं आहे. एक 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये जाऊ शकता. आपण ही रिलायन्सची कंडिशन घेऊया. आता रिलायन्सचा स्टॉक आपण बघूयात, त्याच्यामध्ये बोनस टिप काय आहे आपली ती समजून घेऊया. या ठिकाणी आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आलेलो आहेत. आपल्या स्कॅनरनुसार हा स्टॉक जो आहे तो बिअरिश सेटअपमध्ये आलेला आहे. मॅजिक बँड जो आहे तो स्लोपिंग आहे, खालच्या बाजूला जातोय आणि आपला आजचा ओपन लो क्लोज वगैरे जे आहेत ते सगळे या मॅजिक बँडमध्ये जे ते तयार झालेले आहे. आता या ठिकाणावरून हा खाली जाऊ शकतो, परंतु जाईलच असं काही आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय करायचं आहे, प्राइस ॲक्शनचा वापर करायचा आहे आणि प्राइस ॲक्शननी कन्फर्मेशन मिळाल्यानंतरच आपल्याला ट्रेड जो आहे तो घ्यायचा आहे. आता प्राइस ॲक्शननुसार आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय, तर 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये बघूयात. या ठिकाणी ही जी ट्रेंड लाईन बनते तर ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेक झाल्यानंतर म्हणजे 1-2 दिवसामध्ये, आता ही 1 आवरची कॅन्डल आहे म्हणजे 2-3 दिवस लागू शकतात. तर त्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला हे ट्रेंड लाईनचा ब्रेक झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ट्रेड घेता येऊ शकतो. जसा या ठिकाणी बघा, या ठिकाणी ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला आणि त्याच्यानंतर आपण ट्रेड घेतला असता तर आपल्याला 1-2 दिवसामध्ये जे ते चांगलं प्रॉफिट जे ते जनरेट झालं असतं. आता या ठिकाणी पण आपण बघूया बुलिश ट्रेड घेण्यासाठी. हे बघा, या ठिकाणी कंडिशन हा या दिवसाचा लो जो आहे तो आपल्या मॅजिक बँडमध्ये आलेला असणार आहे. थोडा उशिरा ट्रेड मिळेल, परंतु आपल्याला फार लॉस त्याच्यामध्ये होणार नाही आणि फेल आपले जाणार नाही ट्रेड. तर या ठिकाणी बघा, ही एक ट्रेंड लाईन तयार होते आणि या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट जो होतो या दिवशी होतोय आणि या दिवशी आपण जर कधी ट्रेडमध्ये एंट्री घेतली मॅजिक बँडच्या सपोर्टला तर मग आपल्याला इथं चांगलं प्रॉफिट जे ते मिळत आहे. असंच या ठिकाणी अप ट्रेंडमध्ये परत एकदा सपोर्टला आलेला आहे स्टॉक आणि सपोर्टला आल्यानंतर या ठिकाणी आपण जर कधी ट्रेंड लाईन टाकली किंवा प्राइस ॲक्शन पॅटर्न जर कधी टाकला, हा एक हे प्राइस ॲक्शन पॅटर्न्स खूप महत्त्वाचे आहे. हा चॅनल पॅटर्न तयार झाला, या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालं, कॅन्डल्स खाली आलेले नाही आहे परंतु मॅजिक बँड जो तो वर गेलेला आहे आणि या ठिकाणी हे जे कन्सॉलिडेशन पॅटर्न तयार झालं आणि हे कन्सॉलिडेशन पॅटर्न ज्या दिवशी ब्रेक झालेलं आहे त्यावेळेला आपण या ठिकाणावरून ट्रेड जो आहे एंट्री घेऊ शकतो. म्हणजे आपली लॉसची शक्यता आहे ती आणखी कमी होऊ शकते. या ठिकाणी सुद्धा परत आपला मॅजिक बँडचा सेटअप बनलेला आहे. ही 1 आवरची कॅन्डल आहे. डेलीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला सेटअप बनलेला दिसणार आहे. या ठिकाणी हे अशी ट्रेंड लाईन टाकल्यानंतर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर आपण या ठिकाणी कुठेतरी ट्रेड घेऊ शकतो आणि एक चांगलं प्रॉफिट जे इथपर्यंत आपल्याला मिळू शकतं 1-2-4 दिवसांमध्ये. हे प्राइस ॲक्शन पॅटर्न जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला प्राइस ॲक्शन पॅटर्न जे आहेत ते समजलेच पाहिजे. जर समजा मागच्या व्हिडिओप्रमाणेच जर समजा तुम्हाला हे आपण प्राइस ॲक्शन पॅटर्नची प्लेलिस्ट तयार करणार आहोत, तर जर ही प्लेलिस्ट तुम्हाला लवकरात लवकर हवी असेल तर आपल्या कॉमेंटमध्ये तुम्ही प्राइस ॲक्शन पॅटर्न हे 3 शब्द जे आहेत ते टाईप करा. आपण लवकरात लवकर ती प्राइस ॲक्शन पॅटर्नवर आधारित ट्रेडिंग कशी करायची याची प्लेलिस्ट जी ती घेऊन येणार आहोत. तर या ठिकाणी बघा, जर समजा रिलायन्समध्ये या ठिकाणी ही ट्रेंड लाईन जेव्हा ब्रेक करेल त्यावेळेला आपण इथं ट्रेडमध्ये एंट्री घेऊ. ती पुढच्या दिवशी कदाचित पहिली कॅन्डलने सुद्धा ब्रेक होईल किंवा दुसऱ्या-तिसऱ्या कॅन्डलला पण ब्रेक होईल. परंतु आता बघा काय झालेलं आहे की हा लो आहे आणि हा हायर लो तयार झालेला आहे. म्हणजे हा लो जो आहे तो यांनी ब्रेक केलेला नाही आहे. म्हणजे कदाचित हा स्टॉक जो आहे तो वरती पण जाऊ शकतो. कन्फर्मेशन केव्हा होईल, जेव्हा प्राइस ॲक्शन ब्रेक होईल, म्हणजे हा लो जो आहे तो ब्रेक होईल किंवा ही ट्रेंड लाईन जी आहे ती जेव्हा ब्रेक होईल त्यावेळेला आपण एक चांगला ट्रेड जो आहे तो घेऊ शकतो. तो याच्या आधी जर कधी ट्रेड घेतला तर तो आपला स्टॉप लॉस जो आहे तो कमी होऊ शकेल, परंतु रिस्क जी त्याच्यामध्ये जास्त राहील. त्याच्यामुळे आपण ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतरच आपण ट्रेड जो आहे तो घ्यायला पाहिजे. या ठिकाणी आपण जर कधी सेलचा ट्रेड घेतला तर आपला स्टॉप लॉस जो आहे तो याच्यावरती कुठेतरी राहील, तो स्टॉप लॉस जो आहे तो जास्त होईल. परंतु आपण आता इथंच जर समजा सेलचा ट्रेड घेतला डेली टाईम फ्रेममध्ये बघून की हां ठीक आहे, या ठिकाणी आता मॅजिक बँडच्या सेटअपमध्ये आलेला आहे, आता इथं आपण सेलचा ट्रेड घेऊ लगेचच, याच्यावरती मॅजिक बँडच्या वरती कुठेतरी स्टॉप लॉस लावू तरी पण चालू शकतं. परंतु या ठिकाणी काही असं कॅन्डलस्टिक पॅटर्न काही तयार झालेलं नाही आहे, फक्त स्टॉक जो आहे तो मॅजिक बँडमध्ये आलेला आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी छान असं मॅजिक बँडमध्ये आलेला आहे आणि शूटिंग स्टार सारखं स्ट्रक्चर बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खाली आलेला आहे. परंतु हा स्लोपिंग मुव्हिंग ॲव्हरेज किंवा मॅजिक बँड नव्हता, त्याच्यामुळे या ठिकाणी पण जरा रिस्क आहे. परंतु जर आपण प्राइस ॲक्शन पॅटर्न त्याच्यामध्ये जर कधी लावला, डेली टाईम फ्रेममध्ये पण आपण प्राइस ॲक्शन पॅटर्न लावू शकतो. ही ट्रेंड लाईन आहे, ही एक वरतून येणारी ट्रेंड लाईन आहे. हा जो आहे तो एक वेज पॅटर्न जो आहे तो तयार होतोय, कन्सॉलिडेशन पॅटर्न तयार होतोय आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट होत आहे. आता याच्यानंतर हा स्टॉक जो आहे तो खाली
जाऊ शकतो, परंतु कधी कधी स्टॉक जे आहेत ते पुलबॅक घेतात आणि त्याच्यानंतर परत खाली येतात. हा आपण बघितलेला आहे. मॅजिक बँड जो येतो मॅग्नेट सारखं काम करतो, त्याला या प्राइसनी खाली जाणाऱ्या प्राइसनी परत एकदा अट्रॅक्ट केलेलं आहे. मॅजिक बँड खाली झुकलेला आहे आणि खाली झुकल्यानंतर आता परत कदाचित हा स्टॉक जो येतो रिलायन्स जो येतो खाली जाऊ शकतो, परंतु जाईलच, लगेचच ट्रेड घ्यायचा असं आपल्याला करायचं नाही आहे. तर या प्राइस ॲक्शन पॅटर्न शिकण्यासाठी प्राइस ॲक्शन पॅटर्न तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा. आपण लवकरच ती प्राइस ॲक्शन पॅटर्नची प्लेलिस्ट जी आहे ती बनवणार आहोत. जास्तीत जास्त व्हिडिओला तुम्ही लाईक करा. आणखी प्राइस ॲक्शन पॅटर्न जे ते कुठे बनलेले ते बघूयात आपण. टाटा मोटरचा स्टॉक बघूयात आपण. टाटा मोटर्समध्ये हे बघा, या ठिकाणी आपण जर कधी बघितलं तर आता वन डे टाईम फ्रेममध्ये इथं परफेक्ट मॅजिक बँडचा सेटअप बनलेला आहे. या ठिकाणी परफेक्ट मॅजिक बँडचा सेटअप बनलेला आहे. तर या ठिकाणी प्राइस ॲक्शन पॅटर्न तयार झालेले आहेत का ते बघूयात आपण. 1 आवरमध्ये जाऊयात आपण. हे बघा, प्राइस ॲक्शन पॅटर्नमध्येच कॅन्डलस्टिक सुद्धा येतात. ही हॅमर कॅन्डलस्टिक जी आहे ती सुद्धा आपल्याला प्राइस ॲक्शन पॅटर्नच सजेस्ट करते. या ठिकाणी आपला ही एक ट्रेंड लाईन बनते. ही ट्रेंड लाईन ज्यावेळेस ब्रेक होते त्याच्यानंतर आपण एंट्री जी आहे ती घेऊ शकतो. सेफ एंट्री असणार आहे, परंतु हा हॅमर 1 आवरमध्ये जो हॅमर आहे तो दिसतोय आपल्याला, त्यानंतर सुद्धा आपण ट्रेड घेऊ शकतो. रिस्क आपली या हॅमरला ट्रेड घेतला तर कमी होईल, परंतु कन्फर्मेशन जे आहे ते फॉल्स सिग्नल जे आहे ते मिळण्याची शक्यता जी ती दाट असते अशा वेळेला. त्यामुळे हे एक चॅनल पॅटर्न जे ते तयार झालेलं आहे आणि त्या कन्सॉलिडेशन नंतर हे बघा, हे कन्सॉलिडेशन, आपण कन्सॉलिडेशन म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. या ठिकाणी हे बघा, हे पूर्ण कन्सॉलिडेशन तयार झालेलं आहे. प्राइस जी ती कुठंच गेलेली नाही आहे, फक्त या रेंजमध्ये जी ती ट्रेड झालेली आहे आणि ज्या वेळेला ते ब्रेक झालेलं आहे त्यावेळेस चांगली मुवमेंट जी ती दिलेली आहे. जवळजवळ आपण जर कधी म्हटलं तर डबल प्रॉफिट जे आहे ते मिळालेलं आहे. डबल कसं आता ते बघूयात आपण. जर आपण लॉंग एंट्री जर कधी घेतली तर आपलं साधारणतः याच्या ब्रेकआउटला आपण जर ट्रेड घेतला तर हे जे आहे तो आपला स्टॉप लॉस राहील आणि हे जे आहे ते आपलं टार्गेट राहील साधारणतः. बघा, या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो 2 झालेला आहे. 2 म्हणजे डबल, म्हणजे 42 पॉईंटचा आपण स्टॉप लॉस जर कधी घेतला तर आपलं 80 रुपये जे आहे ते प्रॉफिट असायला पाहिजे. 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो जर कधी आपला बनवायचा असेल तर या इथं 48 रुपयाच्या अगेन्स्ट आपला प्रॉफिट किती असला पाहिजे, 100 रुपये असला पाहिजे. 50 रुपये पकडूयात आपण, इथं 50 झाले. 50च्या अगेन्स्ट किती आपलं असलं पाहिजे, 100 रुपये. तिथं 111 रुपये आपल्याला प्रॉफिट जे आहे ते दिसतंय. म्हणजे हा एकदम परफेक्ट ट्रेड जो येतो याच्यामध्ये झालेला आहे. स्विंग ट्रेड झालेला आहे. आपण स्विंग ट्रेड जे ते 2-4 दिवसांसाठी पण घेऊ शकतो. आपल्याला एकदम पूर्ण 1:2 नाही थांबलो तरी चालेल. छोटेसे 48 रुपये 50 रुपये जे ते आपल्याला मिळत आहेत 2-3 दिवसांमध्ये. आणि टाटा मोटरचा जो काही असेल लॉट साईज त्याच्यानुसार एक चांगलं प्रॉफिट जे आहे आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. हा प्राइस ॲक्शन पॅटर्न झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा प्राइस ॲक्शन पॅटर्नमध्ये काय दिसतं आपल्याला, कन्सॉलिडेशन दिसतंय. या ठिकाणी सुद्धा ही ट्रेंड लाईन जी ती ब्रेक होते. ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक चांगली मुवमेंट जी ती मिळालेली आहे. आणि खालची ट्रेंड लाईन जी ती ही अशी ट्रेंड लाईन आपल्याला टाकता येऊ शकते. अप ट्रेंड आहे. अप ट्रेंडमध्ये हे स्ट्रक्चर जे येते कन्सॉलिडेशनचं स्ट्रक्चर ब्रेकआउट झालेलं आहे आणि स्टॉक वर गेलेला आहे. जवळजवळ 60, 70 to 80% ट्रेड जे ते आपल्या याच्यामध्ये चांगले मिळतात. 100% परफेक्ट स्ट्रॅटेजी जी आहे ती मार्केटमध्ये कुठलीच नाही आहे. जो म्हणत असेल की ही स्ट्रॅटेजी एकदम 100% सक्सेसफुल आहे असं काहीच नाही आहे, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. 60, 70, 80% जरी एखादी स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल असेल तरी सुद्धा तुम्ही रिस्क रिवॉर्ड जर कधी चांगला ठेवला तर तुम्हाला एक चांगलं प्रॉफिट जे आहे ते महिन्याच्या शेवटी, वर्षाच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहे. जरी 60, 70, 80% जरी प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी असेल तरी सुद्धा. त्याच्यामुळे एकदम 100% एकदम परफेक्शनच्या मागे जाऊ नका. परफेक्शनच्या मागे जर कधी आपण गेलो तर आपल्याला खूप मोठे मोठे लॉस जे ते सहन करावे लागू शकतात. आपल्याला फक्त रिस्क रिवॉर्डच्या मागे लागायचं आहे, परफेक्शनच्या मागे नाही लागायचं आहे. आपल्याला रिस्क रिवॉर्डच्या मागे लागायचं आहे. तर रिस्क रिवॉर्ड जर आपण चांगला ठेवला तर आपल्याला फायनली आपण प्रॉफिटमध्ये जे ते निघतो. आणि स्विंग ट्रेडिंगची ही स्ट्रॅटेजी तर अशी आहे की तुमचा सगळा लॉस जो आहे तो मी सांगतो रिकवर होऊन जाईल. इतकी शिस्तबद्ध जर कधी आपण ट्रेडिंग केलं याच्यामध्ये, अगदी कॉम्प्युटरसारखं, अल्गो ट्रेडिंगसारखं शिस्तबद्ध जर कधी आपण ट्रेडिंग केलं तर आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट जे आहे ते होणारच. लॉस तुमचा जो आहे तो नाही होणार वर्षाच्या शेवटी. तर असं हा 20 मुव्हिंग ॲव्हरेजचा मॅजिक बँडचा सेटअप आहे. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.